चाकूने भोगसून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा। जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। जालना शहरातील ओमशांती चौकात चाकू हल्ला करून खून करणाऱ्या सचिन सुभाष जाधव या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी सुनावण्यात आली। जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.जी. आळके यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ए.बी. सोनवणे यांनी सायंकाळी 5 वाजता दिली। सचिन सुभाष जाधव राहणार ओमशांतीजवळ संभाजीनगर जालना या आरोपीने कुणाल फुलेवार यांचा खून केल्याप्रकरणी कलम 302 भांडवीमध्ये सश्रम जन्मठेपेची शिक्षा व 5,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिन्याची शिक्षा, कलम 452 भांडवीमध्ये 4 वर्ष व 5,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिन्याची शिक्षा, कलम 506 भांडवीमध्ये 3 वर्ष व 5,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिन्याची शिक्षा व कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार 3 वर्ष व 5,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली। दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2:30 ते 9 वाजेच्या सुमारास फिर्यादी तथा मयत कुणाल फुलेवार व साक्षीदार हे ओम शांती चौक संभाजीनगर जालना येथे जवळजवळ बसलेले होते। दरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सचिन सुभाष जाधव याने कुणाल फुलेवार यांच्या पाठीत धारदार चाकू मारून गंभीर दुखापत केली होती। त्यामध्ये फुलेवार यांच्या पाठीतून रक्तस्राव झाला होता। त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 302, 452, 506 भांडवी सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। त्यात मयत कुणाल फुलेवार यांचा मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, इतर साक्षीदार व तपासिक अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक R.C. वाघ यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। माननीय न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपी सचिन सुभाष जाधव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ए.बी. सोनवणे यांनी काम पाहिलं व कोर्ट पैरवी आणि जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली। या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 9/12/2021 रोजी रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान मयत कुणाल फुलेवार हा व त्याचा मित्र ओमशांती चौकामध्ये बसलेला असताना तिथे आरोपी सचिन जाधव हा हातात चाकू घेऊन आला व आता आज मैं तो कुणाल को खतमी कर डालूंगा असं म्हणून कुणालला पाठीत चाकू खुपसून त्याला जखमी केले आणि कुणालचा उपचार चालू असताना औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये 20/12/2021 रोजी मृत्यू झाला। त्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर होऊन त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान 302, 452, 506 आणि आर्म्स ॲक्ट 425 प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। या कामी PSI R.C. वाघ यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आणि सदर गुन्हा सिद्ध करण्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। यात प्रथमदर्शनी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि इतर साक्षीदार याच्या आधारे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली। तुमचं नाव आणि या प्रकरणामध्ये माननीय श्री एच.जी. आळके साहेब, जिल्हा व सत्र न्यायालय जालना यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली। तुमचं नाव आणि पद सांगा। माझं नाव अशोक सोनवणे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जालना।